कृषी मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात रात्री उशिरा अजित पवार आणि सुनील तटकरेंची बैठक। अजित पवार लवकरच पक्षातील इतर नेत्यांची चर्चा करणार। मंगळवारपूर्वीच कोकाटे यांच्या राजीनाम्याची शक्यता। पावसाळी अधिवेशनामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर डान्स वार प्रकरणी आरोप। रामदास कदम आक्रमक, शिंदेंच्याच मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट आहे का, रामदास कदमांचा सवाल। हर किसी को छेड़ते नहीं और छोड़ते भी नहीं, डायलॉगबाजी करत शिंदेंचा ठाकरेंना इशारा। गोवा महामार्गावरून रामदास कदमांचा भरत गोगावलेंना टोला। महामार्गाचा प्रश्न संपत नाही तोपर्यंत गोगावलेंना पालकमंत्रीपद नाही, रामदास कदमांचं वक्तव्य। 3 ऑगस्टला पवार कुटुंबीय एकत्र येणार। मुंबईमध्ये युगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा साखरपुडा समारंभासाठी शरद पवार, अजित पवार एकत्र येणार। देशातील पहिली AI तंत्रज्ञान आधारित अंगणवाडी नागपूरच्या वडधाम नगरमध्ये सुरू। मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते अंगणवाडीचं लोकार्पण। AIच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बडबड गीत, चित्रकला आणि नृत्य शिकवलं जाणार। गेटवे एलिफंटा, गेटवे JNPA, मोरा भाऊचा धक्का, करंजा रेवस या मार्गावरची सागरी प्रवासी वाहतूक बंद। खराब हवामानाचा परिणाम, या मार्गाने दररोज प्रवास करणारे त्रस्त। कोकणात जाणाऱ्या रेल्वेला कायमस्वरूपी आणखी 3 स्लीपर डबे जोडण्यात येणार, यामुळे कोकणवासियांना मोठा दिलासा। राजकीय द्वेषातून सरपंच कुटुंबाला संपवण्याचा भयंकर कट। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील अंजिनाईक गावची घटना। घराभोवती विजेच्या तारा बांधून वीज प्रवाह सोडले, विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील अंजिनाईक गावामध्ये सरपंच कुटुंब संपवण्याच्या कटाप्रकरणी 6 संशयित आरोपींवर गुन्हा दाखल, दोघे ताब्यात। अंजिनाईकमध्ये संतापाची लाट। शहापूरच्या असनोली गावामध्ये आईनंच घेतला पोटच्या मुलींचा जीव। 3 मुलींच्या संगोपनाचा ताण न सहन झाल्यामुळे मुलींना कीटकनाशक औषध दिलं। किनवली पोलिसांकडून आईला अटक। पंतप्रधान नरेंद्र मोदी तमिळनाडूमध्ये गंगाईकोंडा चोलापूरमधील बृहदीश्वर मंदिरामध्ये मोदींनी घेतलं दर्शन। मँचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या डावामध्ये शुभमनची झुंजार शतकी खेळी। 228 चेंडूमध्ये 12 चौकारांसह शुभमननं साकारलं शतक। एकाच कसोटी मालिकेमध्ये 4 शतकं झळकावत शुभमन गिलकडून सुनील गावस्करांच्या विक्रमाची बरोबरी। 1971 मध्ये सुनील गावस्करांनी वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये झळकावली होती 4 शतकं। महिला बुद्धिबळ विश्वचषकामध्ये चुरस वाढली। दिव्या आणि हम्पीमधली फायनलची दुसरी फेरी ड्रॉ। आजचा खेळ संपला, उद्या अंतिम निर्णय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।